नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालाय. मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे. तसेच दान धर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि 3 दिवसांचे पारायण केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय. एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन अत्तर, रांगोळी, 2 आसने, एक चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण, प्रमुख दरवाजा तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थिती राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळी नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा. यानंतर गुरुचरित्र वाचण्यासाठी सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. 1. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणे बंद ठेवावे. 2. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. 3. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यात देखील काहीच हरकत नाही. परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. 4. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीसाठी जाऊ नये.
स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. 9. वाचन हे नेहमी एका लयेत शांत व स्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. 10. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प असे म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये. 11. त्यानंतर कुलदैवत, गुरुमाता, पिता यांचे मनातल्या मनात स्मरण करावे. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, तीच जागा, जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावे. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. 14. श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. 15. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप देवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. 16. देवासाठी एक पाट मोकळा ठेवा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. 17. वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे. 18. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये. ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. 19. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती करावी. 20. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवरच झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.